आज देशाला नवे उपराष्ट्रपती मिळालेत। 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 5 दरम्यान निवडणूक पार पडली आणि एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन निवडून आलेत। निवडणुकीच्या अगोदर बीआरएस आणि इतर पक्षांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता। तसेच माजी मुख्यमंत्री आणि काही खासदारांनी मतदानाची समीकरणे बदलण्याचा प्रयत्नही केल्याचं सांगण्यात येते। आता नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन नेमके कोण आहेत सांगते। चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन म्हणजे सीपी राधाकृष्णन 20 ऑक्टोबर 1957 ला त्यांचा जन्म झाला। 1980 मध्ये जेव्हा भाजपची स्थापना झाली त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचे ते सहकारी होते। 1998 मध्ये कोइंबतूर मध्ये लोकसभेवर ते निवडून आले। नंतर पुन्हा 2014 मध्ये कोइंबतूरसाठी भाजपचे उमेदवार म्हणून घोषित झाले, पण तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला। तसेच 12 फेब्रुवारी 2023 ला त्यांना झारखंडचे राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आलं। तर 19 मार्च 2024 ला ते तेलंगणाचे राज्यपाल बनले। सोबतच पुदुचेरीचे उपराज्यपालही बनले आणि अखेर 27 जुलै 2024 ला त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं। निवडणूक पार पडली आणि आता ते आपल्या देशाचे नवे उपराष्ट्रपती असतील।